राजकीय लोकांना काही आहे का नाहीये का फक्त सत्ता हवी आहे बाकी काही नकोय. पुण्यामधलं चित्र कसं वाटतंय या दोघा भावांना घेऊन? तसं बघायला गेलं तर काही त्याचा उपयोग नाहीये पुण्यामध्ये त्याचा काही उपयोग नाहीये. की पिंपरी चिंचवडचा कायापालट जो आहे तो अजितदादांनी केलेला आहे. बाकी हे जे सगळं म्हणतात मराठी माणूस किंवा महाराष्ट्राचा विकास, पुण्याचा विकास, हे सगळं थोतांड आहे. जे आता अत्याचार होत आहेत महिलांवरती म्हणा किंवा मुलींवरती, तर ते अगदी चुकीचे आहेत आणि त्याच्याबद्दल पहिली ॲक्शन महिलांसाठी घेतली पाहिजे. पण ट्रान्सपोर्ट कुठे कमी आहे का? तर आम्हाला स्कूलला येताना जाताना खूप क्राऊड होतो. मग ते त्यावेळेस असं वाटतं की अजून ट्रान्सपोर्ट असाही पाहिजे. का तर स्कूलचं टायमिंग आणि वर्किंग आवर्स पण सेम होतात ना सकाळचे. पुण्यामध्ये वाहतुकीबद्दलचे जे नियम पाळले जात नाही ते लोकांनी काटेकोरपणे पालन करावं. पण लेडीज शौचालय तर अजिबातच नाहीये आणि ते तर सगळ्यात मोठं आपलं दुर्दैव म्हणता येईल. दुर्दैव. मूळ महानगरांचा या प्राईम टाईमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आम्ही आत्ता टीम जी आहे आमची ती पुण्यामध्ये आहे आणि पुण्यातला जो एक फर्ग्युसन रोड आहे या फर्ग्युसन रोडवर हॉटेल रुपाली म्हणून आहे. तिथे आत्ता आम्ही आहोत. फर्ग्युसन रोड म्हणजे तरुणाई इथं ओसंडून वाहत असते असा हा सगळा रोड आहे. आणि रुपाली हॉटेल म्हणाल तर नुसता पत्ता द्यायचा की मी रुपालीमध्ये बसलोय, बस तो माणूस इथे पोचला म्हणून समजा, असा इथला सगळा भाग आहे. त्यामुळे रुपाली हॉटेलमध्ये आपण आलोय. काही लोक आता बसलेली आहेत, त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. काय पुणेकरांच्या मनामध्ये काय आहे, पुणेकरांना काय वाटतंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. 2 मिनिटं डिस्टर्ब करू तुम्हाला? नाही यांनाच विचारतो. का तुम्ही बोलणार नाही कुणी? बर, कामात आहात. बर, ते कामात आहेत. आणि आता एकूण महापालिकांच्या सगळ्या निवडणुका आहेत. काय चाललंय पुण्यामध्ये? कारण कोण कुणाबरोबर आघाडी करतंय, कोण कुणाबरोबर युती करतंय, कोण कुणाबरोबर आहे हेच कळत नाही. म्हणजे पूर्वी कसं होतं, एक माहिती तरी होतं की भाजपच्या विरोधात काँग्रेस आहे किंवा काँग्रेसच्या विरोधात राष्ट्रवादी आहे. आज कोण कुणाच्या विरोधात आहेत हेच कळायला तयार नाही. काय पुण्यातलं चित्र कसं बघताय? बिकट आहे, बिकट परिस्थिती अत्यंत बिकट आहे. की तुम्ही आता जसं म्हणलात की कोण कोणाबरोबर आहे कळत नाही. कालपर्यंत एका पक्षात होता, आज दुसऱ्या पक्षात, परवा तिसऱ्या पक्षात. हे जे काय चाललेलं आहे तर पुण्याच्या लोकांना जे काय आहे महत्व, तर ते या राजकीय लोकांना काही आहे का नाहीये का फक्त सत्ता हवी आहे बाकी काही नकोय. हे सगळ्यांच्या पलीकडचं आहे. रस्ते, पाणी, या ज्या गोष्टी आहेत या पूर्णपणे दुर्लक्षित आहेत. की वाटेल तशा बिल्डिंगची परमिशन मिळते, काही होत आहे. आणि रस्त्यावर गर्दी, रस्ते परिस्थिती बिकट, ही अत्यंत अवघड परिस्थिती आहे. पाषाणवरनं तुम्ही इथं येता. खरं तर हा रस्ता जर बघितला आपण तर हार्डली जर 2 व्हीलरवर आलो तर 20 मिनिटाचा आहे. पण ट्रॅफिकमुळे किती वेळ जातो? पाऊण तास लागतोय. अजून काय वाटतंय की आज 2 राष्ट्रवादी एकत्र येत आहेत, म्हणजे जे फुटले, अजित पवार फुटले शरद पवारांपासून, आता पुन्हा ते एक झालेत. इकडे राज ठाकरे स्टंटबाजी चालली असं जे लोक म्हणतात ते मलाही वाटायला लागलंय की हे आत्ता सगळे वेगवेगळे लढत आहेत, उद्या सगळेजण परत एकत्र जसे होते तसं होईल. हे काय भानगड कळत नाही. बरं, राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत. मुंबईमध्ये त्याचा खूप इम्पॅक्ट आहे. इथे काय मला वैयक्तिक काही फरक पडत नाही. काही फरक पडेल असं दिसत नाही. का असं वाटतं? काय इम्पॅक्ट मला नाही वाटत तसं. ते खूप काही होईल. ठाकरे ब्रँडला जी महत्व होतं ते आता राहिलंय का नाही, आय डाऊट. पण तरी मराठीचा मुद्दा घेऊन दोघं एकत्र येत आहेत. मराठी माणसाच्या मागे आम्ही उभे आहोत. सगळेजण तेच बोलत आहेत. वेगळं कोणी काही बोलत नाहीये. मराठी हिंदू हे चाललंय. आणि माझी पोळी कशी भाजली जाईल हे चाललेलं आहे. अजून निवडणुका व्हायच्या आहेत, पण बिनविरोध आले कारण त्यांच्या समोरच्या उमेदवारांनी माघार घेतली. पण मला सांगा, हे असं वाटत नाही का की जो आपला मतदानाचा हक्क आहे तोच याच्यापासून आपल्याकडनं हिरावून घेतलेला आहे? मला तर असं वाटतं लोकांचं सुद्धा याच्यात महत्वाचं आहे की लोकांनी त्याला महत्व दिलं पाहिजे की नोटा हा जो एक ऑप्शन आहे तो वापरून अशी कधीतरी वेळ यावी की हायेस्ट मतं कोणाला तर नोटाला आहे अशी परिस्थिती व्हावी, इलेक्शन व्हाव्यात, असं काहीतरी घडावं. पण हे जोपर्यंत प्रत्येकाला वाटत नाही की हा नेता चांगला, हा नाहीये, तर नाहीये ना चांगला, त्याला नका ना हे करू. नोटा द्या ना, म्हणजे कुठेतरी एकदा काहीतरी बदल घडून येईल. म्हणजे नोटाच्या माध्यमातून उमेदवारांना नाकारावं आता जनतेने, असं तुम्हाला वाटतं? धन्यवाद. मी अजून काही लोकांकडे जातो. आपण काही लोकांकडे जाऊयात. अजूनही काही माणसं बसली आहेत. तुम्ही बोलू शकाल 2 मिनिटं? पुणेकर आहात त्यामुळे पुण्यातल्या समस्या तुम्हाला माहिती आहेत आणि आत्ताचं जे एकूण राजकारण आहे ते तुम्हाला दिसत असेल. मी खुर्ची घेतली जरा बसायला, म्हणलं तुमच्याशी कम्फर्टेबली बोलता येईल.
पुणेकरांशी असं उभं राहून बोललेलं चालत नाही पुणेकरांना? पुणेकर आता फ्लेक्झिबल झालेत, बदललेत बरेच. अरे एकदम एवढा बदल कसा काय झाला पुणेकरांमध्ये? आता पुणे तसं कॉस्मोपॉलिटन होत चाललेलं आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, पुण्याच्या समस्या ज्या आहेत त्या ट्रॅफिक खूप आहे, रस्ते अपुरे आहेत, पोल्युशन खूप वाढलंय सध्या. अशा बऱ्याच पाण्याची समस्या ज्या आम्ही अनुभवलं. 24 तास पुण्यात पाणी मिळायचं आम्हाला, आता सकाळी 2 तास किंवा संध्याकाळी 2 तास असं सगळीकडे पुण्याची अवस्था आहे. आणि रोड छोटे ते मोठे करणं अवघड आहे, कारण पहिल्यापासून पुण्याचं टाउन प्लॅनिंग आहे ते कधी फॉलो झालंच नाही. म्हणजे पुणे एवढं विस्तीर्ण होईल म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे महानगरपालिकेत टाउन प्लॅनिंग रस्ते वाढवायचं ऍक्च्युली प्लॅन होता, पण अरुण भाटिया जेव्हा जे आयुक्त होते त्यावेळेस त्यांनी ही मोहीम राबवली होती. अतिक्रमण हलवून रस्ते मोठे करण्याचा प्रयत्न केला, पण सगळ्या पक्षांनी त्यांना विरोध केला त्यावेळेस. आणि तशा काही गोष्टी घडल्यामुळे पुण्याचा विकास हा तसा म्हणावा तसा झाला नाही, कारण समस्या वाढते. कारण लोकांची संख्या पुण्यात येणाऱ्यांची खूप वाढते, शिक्षणासाठी, नोकऱ्यांसाठी किंवा यासाठी. तर त्यासाठी काहीतरी थोडं फार फार महत्वाची गरज आहे करण्याची. काय स्वतःचा फायदा कुठे होणार आहे ते स्वतःचा फायदा बघतो. बाकी हे जे सगळं म्हणतात मराठी माणूस किंवा महाराष्ट्राचा विकास, पुण्याचा विकास, हे सगळं थोतांड आहे. कुणाला काही त्याच्याशी घेणं देणं नाही आहे. कारण एन्क्रोचमेंट आहे, ट्रॅफिक आहे. एन्क्रोचमेंटमध्ये तिथून गाड्या निघाल्या कॉर्पोरेशनमधून की इथे सगळे गायब होतात. म्हणजे दहशतात किंवा कुणाचा दरारच राहिलेला नाहीये, बाकी काही नाही. एका पुणेकराला असं वाटतंय की फर्ग्युसन रोडची तुळशी बाग झालेली आहे, अजून काही पुणेकर इथे बसलेले आहेत. सर एक मिनिट येऊ तुमच्याकडे? नाही, मी तुमच्यापासूनच सुरुवात, कारण तुम्ही मगापासून ह्यांच्याकडे बोट दाखवताय, तर त्यामुळे हा कशाचे निर्मूलन समितीचे अध्यक्ष आहात, म्हणजे फार महत्वाचा विषय आहे तुमच्याकडे. लक्षात घ्या, निर्मूलन झालं पाहिजे प्रत्येक गोष्टीचं. आणि इकडे पुण्यामध्ये ज्या पद्धतीचं सगळं राजकारण चालू आहे, या राजकारणाकडे कसं बघताय? म्हणजे अजित पवार सत्तेमध्ये आहेत राज्यात, बरोबर आहे, आणि इकडे अजित पवार भाजपच्या विरोधात आहेत. सर्व ठरवून झालेलं आहे. ही जे फुटाफुटी झालेली आहे, राष्ट्रवादी काँग्रेस, 2 काका पुतणे एकत्र येणं, ते वेगळे होणं सुद्धा ठरवून झालेलं आहे. हे प्रत्यक्षात वेगळे नाहीच आहेत. ठरवून म्हणजे शेवटी आता आपण इथं भांडणं करत बसतो, चर्चा करतो, हा माझा, आम्ही या पक्षाचा, मी त्या पक्षाचा, पण प्रत्यक्षात ते रात्रीचे तिथं दारू पीत एकत्र बसलेले असतात. मी आज तुला किती शिव्या घातल्या, तू मला अमुक शिव्या घातल्या, उद्या मी परत असं बोलणार, तसं बोलणार. त्यांचं सगळं ठरवून आहे. यांना फक्त मर्यादा, सत्ता पाहिजे. काही करा, सत्ता पाहिजे, बाकी काय. फार महत्वाचं हे बोललेले आहेत. हे सगळे आतून एक आहेत. जनतेची मात्र याच्यामध्ये सगळी फसवणूक होतीये, बरोबर आहे? अरे वा, तुम्ही आलेलात, त्यामुळे एकदम सिनियर सिटीजन आहात, म्हणून मी असा प्रश्न तुम्हाला विचारतो की आज पुण्याचं ट्रॅफिक प्रॉब्लेम हा इतका आहे. आज सिनियर सिटीजनला चालायला फुटपाथ नाहीयेत, रस्ता ओलांडायचा तरी आता 2 व्हीलरवाले इतके मुजोर झालेले आहेत की ते बघत नाहीयेत. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की माणुसकी असते की अरे एखादा वृद्ध माणूस क्रॉस करतोय, आपण जरा आपला स्पीड कमी ठेवावा, तसं कसं बघताय तुम्ही या सगळ्या समस्यांकडे? इथे जी परिस्थिती आहे ना, ह्या 2 गोष्टी आहेत. पहिल्यामध्ये कन्स्ट्रक्शन कमी करायला पाहिजे. 2 FSI 4 FSI येत आहे, त्यामुळे कन्स्ट्रक्शन वाढतात तेवढ्या गाड्यावर. आता 4 बेडरूमचे फ्लॅटचं काम चालू आहे. 4 बेडरूम प्रत्येकाला कमीत कमी 3 तरी गाड्या आहेत, बरोबर. आता विचार करा ना, 22 मजली बिल्डिंग आहे आणि कुठून त्या गाड्या जाणार कुठं? कॉर्पोरेशनला पैसे मिळतात, त्यांचं भलं होतंय, बाकी कोणाला बिल्डरला पैसे मिळतात, बाकी कोणाला इंटरेस्ट त्याच्यामध्ये काही नाही. आणि ट्रॅफिक वाढत झालं आहे. कॉर्पोरेशन काहीही इंटरेस्ट घेत नाही, त्यांना बघतो त्यांचा टॅक्स मिळायचे कारण. एक मुद्दा मला अजून प्रकर्षाने इथली लोकांशी बोलताना जाणवला, शौचालयांचं प्रमाणच नाही आहे आणि जी शौचालय आहेत तिथे आज जाऊ शकत नाही अशी परिस्थिती. हो, ते खरोखर तुम्ही बरोबर बोललात की अतिशय घाण आहे. आपल्याकडे पब्लिक टॉयलेट हा जो प्रकार आहे त्याला ना प्रॉब्लेम असा आहे की त्याचं मेंटेन कोणी करत नाही. शौचालय बांधली जातात, समजा तुम्ही बघितलं तर समोरच एक शौचालय आहे, पब्लिक शौचालय, ते बांधलेलं आहे, पण त्याला मेंटेन ठेवणं हे कोणाचं काम आहे? कोणीच करत नाही. कॉर्पोरेशन याच्यावरती विचार करत नाही, हे करणं गरजेचं आहे. दुसरा प्रश्न असा की शौचालय आहेत पण लेडीज शौचालय तर अजिबातच नाही आहे. आणि ते तर सगळ्यात मोठं आपलं दुर्दैव म्हणता येईल. दुर्दैव या पुणे शहराचं एवढं दुर्दैव आहे की
लेडीज शौचालय अजिबात नाही आहेत आणि त्याचा विचार कोणी करत नाही. मी आज निवडून गेले 10 वर्ष सगळ्यांना निवडून दिलं तरी तो प्रॉब्लेम तिथे 0वर येऊन थांबतो. त्याचा कोणीही विचार करत नाही. हा विचार करणं खूप गरजेचं आहे, पण हा विचार कोणीही करत नाही. कुठचाही पक्ष येऊ दे, सगळ्यांना आपलं काय फक्त आपली भरता येईल केवढं भरता येईल, तुंबडी जेवढी भरायची तेवढी भरायची, लोकांना ठेकेदारीने द्यायचं कॉन्ट्रॅक्ट, पण बाकीचा हा प्रश्न कधीही सॉल्व्ह होत नाही. आज हे फार महत्त्वाचं बोललाय तुम्ही आणि हे खरं आहे. आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे एकत्र येत आहेत. मराठी माणसाच्या मागे आम्ही आहोत, मराठीच्या अस्मितेबरोबर आम्ही आहोत, मराठीच्या मुद्द्याला घेऊन आम्ही चाललो. मुंबईमध्ये याचा खूप मोठा इम्पॅक्ट आहे किंवा बोलबाला आहे. पुण्यामधलं चित्र कसं वाटतंय या दोघा भावांना घेऊन? तसं बघायला गेलं तर काही त्याचा उपयोग नाहीये पुण्यामध्ये त्याचा काही उपयोग नाहीये. मुंबईत आहे, कारण मुंबईत कसं होतं की यांचं म्हणणं, दोघा भावांचं म्हणणं की मुंबईमध्ये बाहेरची पब्लिक येते, UP बिहारचे लोक येतात, ते वर्चस्व गाजवतात. ठीक आहे ना, मान्य आहे. पण बाळासाहेब ठाकरे साहेब असताना तो प्रकार नव्हता. कारण का, ते मराठी माणसासाठी ते झटायचे. यांनी काय केलं आज? यांनी काही केलेलं नाहीये. तसं बघायला गेलं तर दोघा भावांनी काही केलेलं नाहीये. हे नुसते बोलतात पण करत काही नाही. जे पुण्यात तसा प्रकार नाहीये. पुण्यामध्ये काय आहे, पुण्यात मराठी माणूस पहिल्यापासूनच आहे, व्यवस्थित आहे. पण हे दोघं येऊन भाऊ काही त्याचा उपयोग नाहीये तसं बघायला गेलं तर. ते त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्र आले. नाही, तुम्ही मराठी माणूस नव्हता. हाय, बरोबर आहे. तुम्ही म्हणताय मराठी माणूस होता, मराठी माणूस पहिल्यापासून आहे आणि मराठी माणसामुळेच महाराष्ट्र आहे, हे देखील आपण अगदी मानलं. पण तुम्ही जे मगापासून म्हणताय, पण आज भाजपची 2017 पासून सत्ता आहे इथे महापालिकेवर. आज भाजप बोर्ड लावत आहे की ट्रॅफिक मुक्त पुणे पाहिजे असेल तर भाजपाशिवाय पर्याय नाही. आज तुम्हाला स्वच्छता पाहिजे असेल म्हणजे फक्त बोर्ड लावले जात आहेत. हे बघा, मराठी माणूस आहे ना, कामाला लई आळशी असतो आणि UP बिहारचे मेहनती करतात. जिथं बिल्डिंग बांधतात तिथं सगळे UP बिहारचेच लोक आहे. दुसरे मराठी माणसं आली, 2 दिवस येणार, 4 दिवस खाडे करणार आणि संध्याकाळी प्यायला लागेल त्यांना. असं चाललेलं आहे. नाही, बॅनर जे लावता तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण ह्याच्यामध्ये बॅनर लावून नुसतं उपयोग नाही ना. कृतीत कुठे आणतात? बीजेपी बॅनर लावतंय पण ते कृतीत आणत नाही कधी. आता 2017 पासून ते इथे आहेत, पण कृतीत आणलं का? नाही आणलं. आज तुम्ही म्हणता ट्रान्सपोर्टचा प्रॉब्लेम आहे, शौचालयांचा प्रॉब्लेम आहे, हे कुठे दिसतंय? हे 2017 पासून आज 2025 आलं, हे दिसत नाही ना कुठेच. रस्त्यावर तुम्ही दिसायला पाहिजे. माणसं जी म्हणतायत, जे लोकसंख्या आहे पुण्याची ती वाढत चालली आहे, पण त्यांना हे बदल दिसत नाहीच आहेत अजिबात. आणि जे काय थोडेफार बदल दिसत आहेत पूर्वीचे, आता तुम्ही म्हणाल पिंपरी चिंचवडला आहे दिसत आहेत, पण पहिल्यापासून ती वेल प्लॅन सिटी आहे. तुम्ही जो विचार केलात, आज पुण्यापेक्षा पिंपरी चिंचवड वेल प्लॅन्ड आहे, तिथले रस्ते मोठे. पण ती वेल प्लॅन्ड आहे म्हणजे काय, तर ती वेल प्लॅननी म्हणजे शेवटी असं आहे ना, ती तशी आखली गेली. ती आखण्यामध्ये राष्ट्रवादीचा त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. नक्की आहे. ते तिथे आहे, पुण्यात नाही, पुणे शहरामध्ये नाही. पण म्हणजे तिथे होऊ शकतं, ते 25 किलोमीटर अलीकडे असणारे पुण्यामध्ये का नाही होत? अजितदादांनी केलेलं हे आम्ही मान्य करतो. मी जरी भारतीय जनता पार्टीचा मी समर्थक असलो तरी मी ॲप्रिशिएट करतो की पिंपरी चिंचवडचा कायापालट जो आहे तो अजितदादांनी केलेला आहे. आणि आत्ता सुद्धा त्यांच्या ताब्यातच ती महानगरपालिका जावी. कालच त्यांनी सांगितलं, पुणे महानगरपालिका माझ्या ताब्यात द्या, मग विकास कसा करायचा आणि कसा नाही होत हे मी बघतो. ज्या आधी अजितदादांचं तुम्ही नाव घेताय, त्या अजितदादांनी 2 गुंडांना इथं तिकीट दिलेलं आहे. 2 गुंडांना दिलेलं आहे, पण त्यांचं म्हणणं असं की मग भारतीय जनता पार्टीने सुद्धा दिलेलं आहे. निलेश घायवळ, मी डायरेक्ट नाव घेतो, त्यांनी घेतलेलं नाहीये. पण घायवळांना पासपोर्ट जो आहे त्यांचा, जो परदेशी जाण्याचा, तो कोणी दिला? त्याला पळवलं कोणी? तो भाजपने दिला म्हणतात, असं त्यांचं म्हणणं आहे. पुण्याच्या काळात झालं. पुण्याचा मंत्री कोण आहे? पुण्याचा खासदार कोण आहे? पालकमंत्री तर अजितदादा. पालकमंत्री जरी असले तरी त्याच्यावरती सेंट्रल मिनिस्टर येतो. सत्ता कोणाची आहे सेंट्रलला? असं त्यांचं म्हणणं. 2 दिवसापूर्वीच्या त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी तेच सांगितलेलं आहे. आणि पुण्यामध्ये हे झोपडपट्ट्या वगैरे ज्या वाढतात, हे बाहेरनं येतात झोपड्या. परत तिथली मी पुणे शहर झोपडपट्टी सुरक्षा दलाचा 3 वर्ष अध्यक्ष होतो पुणे शहराचा, त्यामुळं मला त्यांच्या समस्या माहिती आहेत. त्याच्यामुळं त्या ज्या झोपडपट्ट्या आत्ता SRA होतं, त्यांना तिथं बिल्डिंग बांधतात, ते पुन्हा दुसरीकडे कुठेतरी जाऊन झोपड्या बांधतात. याच्यावर कुठेतरी आळा घातला पाहिजे. बरोबर आहे. अगदी शेवटचा प्रश्न सगळ्यांना विचारतो तुमच्या, काय वाटतं तुम्हाला की निवडून जर कोणी येणार असेल, कोणी येऊ देत, पण त्यांनी पुण्यासाठी काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं? रोड मोठे करा. बेसिकली ट्रॅफिकचा जो प्रॉब्लेम आहे तो सोडला पाहिजे. आणि आपण सगळ्यात पहिले महत्वाचं बोललो, शौचालयांबद्दल विचार करावा. तुम्हाला काय वाटतं? दुसरं, पार्किंग, इथं जे पार्किंग आहे, पार्किंगचे चार्ज लावा आणि पार्किंग म्हणजे इथं पार्किंगचं कॉन्टॅक्ट द्या आणि पार्किंगचे
पैसे लावा लोकांना पार्किंग मिळणार. नाहीतर लोक काय करतात, सकाळी येऊन संध्याकाळी घेऊन जातात. पार्किंग तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं फुटपाथवरची लोक जे बसतात ना, लोकांचा फेरीवाले म्हणजे फुटपाथच्या फेरीवाले. हो, फेरीवाले पर्टिक्युलरली ते दादागिरीच करतात ते. त्यांना काही करून इथून त्यांना बंद करायला येऊन नाही यायला पाहिजे फुटपाथवरती. तुम्हाला काय वाटतंय? सर जे म्हणाले की हे जे आहेत हे बांगलादेशी, बहुतेक जे काय आहेत ते बांगलादेशी आहेत, त्यांना एक आय कार्ड द्या आणि कुठेतरी त्यांचं पुनर्वसन करा एका मोकळ्या जागेमध्ये. जसं कॅम्पमध्ये जी फुटपाथवर बसायचे आणि नंतर त्यांनी फॅशन स्ट्रीट केलं आणि तिथं त्यांना गाळे देऊन तिथं त्यांचं पुनर्वसन केलं, त्या धर्तीवर इथं करा. जे मुद्दे याच्यात समोर आलेले आहेत ते मी तुम्हाला इथनच दाखवणार आहे आणि मी तुमच्या बरोबरच येणार आहे. तुम्ही माझ्या बरोबर चला. समोरची जी काही इथली एक शौचालय आहे ते मी तुम्हाला मुद्दामून दाखवणार आहे. याच रस्त्यावरनं पलीकडे जाताना किती जीव मुठीत घेऊन जावा लागतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि याच फुटपाथवरचे फेरीवाले सुद्धा कसे बसलेत हे मी तुम्हाला दाखवणार आहे. माझ्या बरोबर चला तुम्ही. आपण आता रुपालीमधनं बाहेर पडतोय आणि आता या रस्त्याची स्थिती बघा. तिकडे 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 दाखवतो मी. हे बघा, तिकडेच बघा. मी आता त्या दिशेने जातोय. आपल्याला जाताना सुद्धा प्रॉब्लेम येतो, लक्षात घ्या. हे बघा, तरुणाईशी बघूया. हे बघा, FC चॅट हाऊस. याच्यामध्ये आपण घुसण्याचा प्रयत्न करूयात. हा, काही नाही, जरा म्हणलं बसलेत लोक, बोलता आलं तर बोलावं. हा, 2 मिनिटं बोलता आलं तर. महापालिकेच्या निमित्ताने आम्ही बोलतो आहोत, लोकांच्या प्रतिक्रिया घेतो आहोत. मला वाटतं की महिला वर्गाने जास्त बोललं पाहिजे आणि त्यातून जो तरुण आहे, काय महापालिका निवडणूक आहेत आणि सध्याचं चित्र तुम्हाला माहितीच असेल, पेपरमधनं वाचून, टीव्हीवर बातम्या बघून. हां, तर बोलू शकाल मला. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, 2 मिनिटं तुमच्यामध्येच बसतो. म्हणजे मी जरा महिलांच्या मध्ये बसलोय असं होईल, पण आता ठीक आहे, म्हणजे बसावं लागेल मला, हरकत नाही. तुम्ही सगळे पुण्यातले का पुण्याबाहेरनं इथे आलेले? पुण्यातले आहेत, पुण्यामध्ये आहे. मी मुंबईवरून आले, ठाण्यातनं आले. ठाण्यातनं आले, त्यामुळे ठाणेकरांनाही आपल्याला काही प्रश्न विचारता येतील, कारण चॅनल आमचं मुंबईतलंच आहे. पुण्यातलीच आहे. पुण्यातलेच आहे. बरं, हरकत नाही. आता सगळ्यात महत्वाचा की पुण्यामधली इलेक्शन होतीये हे तरी तुम्हाला माहिती आहे? माहिती आहे. म्हणजे मी बक्षीस देईन किंवा मी माझ्याकडनं तुम्हाला जाहीररित्या ज्यूस पाजीन जर तुम्ही परफेक्ट उत्तर दिलं तर, की किती लोक, किती पक्ष या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत. राजकारणामध्ये मला जास्त आवड नाहीये. नाही, आम्हाला खूप आवड आहे, तरी माहिती नाहीये. नाही माहिती. माहिती नाही काय बोल, माहितीच नाही. म्हणजे राजकारणाबद्दलच माहिती नाही, हे खूप चांगली गोष्ट आहे. माहिती नाही. ओके, तुला? मैं हैदराबाद से हूँ। हैदराबाद से हूँ। मैं आंध्र में था 4 साल, हैदराबाद में रामोजी फिल्म सिटी में, ETV में, अभी मुंबई में हूँ. हरकत नाही. आपण आता पुण्यातल्या प्रश्नावर बोलूयात. थोडंसं जरा गमतीने मी हे केलं. सगळ्यात महत्वाचं पुण्यातला प्रश्न तुम्हाला काय वाटतो एक महिला म्हणून? रश खूप आहे पुण्यामध्ये. तेच रस्ते पण हे प्रॉब्लेम आहे जरा रस्त्यांचे पण. म्हणजे ट्रॅफिक. मला बोलावंसं वाटतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुण्यामध्ये वाहतुकीबद्दलचे जे नियम पाळले जात नाही ते लोकांनी काटेकोरपणे पालन करावे मला वाटतं. त्याच्यामुळे खूप अपघात टळू शकतात. प्रत्येक वेळा रस्त्यावर जाताना इंडिकेटर दिलं जात नाही, कुठे थांबणार आहोत इंडिकेट केलं जात नाही. त्यामुळे हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे माझ्यासाठी. पण तुम्ही कसं असं मनात आणलं की पुणेकर हे सगळं पाळेल? पुणेकर आहेत ते. आम्ही वळालो म्हणजे आम्ही वळालो, लक्षात घ्या. बरोबर ना माझं? पुणे तिथे काय उडे म्हणतात, बरोबर आहे. बट आता काय झालेलं आहे, सगळ्यांना ना पुणे वॉन्टेड झाले आता. म्हणजे सगळ्यांना हॉन्टेड झालंय की वॉन्टेड झालंय? हॉन्टेड नाही, वॉन्टेड. वॉन्टेड झालंय. पुण्याची क्रेज खूप आहे आता. आता जर समोर मांडणार असाल लोकांसमोर तर मी नक्कीच सांगेल की हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. ॲक्च्युली कुठेही वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीये पुणेकरांकडनं, स्पेशली ठाणेकरांकडनं पाळले जातात. ऑब्विसली प्रत्येक ठिकाणी आम्हाला दंड बसतो. 1-2दा असं झालं पण आहे. सो मी जेव्हा मुंबईत पुण्यात आली त्यावेळी मी पण आता पुण्यासारखीच झाली, बिंदास. मी कुठूनही कुठे जाते आरामात. पण मग ठाण्याच्या संस्काराचं काय? नाही, मी पुण्यात आल्यानंतर मी पुणेकरच झाली. सो आय हॅव टू अप्लाइड दॅट ना. व्हेरी गुड. म्हणजे तुम्ही पुण्याचं कौतुक करताय का काय करताय हेच कळायला तयार नाही आम्हाला. ओके, चा प्रश्न आहे, तुम्ही ते कशा रीतीने घ्यायचं. आता एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आज महिलांच्या दृष्टीने, म्हणजे आता माझ्याशी काही पुरुष बोलले
ते मला कौतुकास्पद वाटलं की शौचालयांचा प्रॉब्लेम हा आमच्या पुण्यामध्ये खूप आहे, पण तो इतका असताना महिलांच्या बाबतीमध्ये महिलांना आज शौचालय नाहीत म्हणजे ही ते म्हणले दुर्दैवी गोष्ट आहे की आज कुणाला काही इमर्जन्सी वाटली तर त्याला ती नाही. ही वाटती तुम्हाला समस्या आज पुण्यामध्ये आहे? नाही आहे, खूप जास्त आहे. आय ॲग्री. बट काही काही ठिकाणी तसं केलेलं म्हणजे सोय आहे, आपण म्हणतो तसं, पण काही काही ठिकाणी बघितलं तर गैरसोय होतीये. बट मी म्हणते की मुंबईपेक्षा तर पुणे बेस्ट आहे. त्या नाही, आपलं मुंबई पुणे तुलना नाही चाललेली बरं का. नाही, मी म्हणतीये, पण कारण खूप जास्ती मुंबईमध्ये जास्ती पुण्याच्या लोकांना प्रॉब्लेम होतो, पण पुण्यामध्ये आलं तर मुंबईच्या लोकांना एवढा प्रॉब्लेम होत नाही. पुण्यामध्ये आले तर मुंबईच्या लोकांना प्रॉब्लेम होत नाही हे पुण्याची बाजू लावून धरतात. पण आता ठीक आहे, तुम्हाला काय वाटतंय? नाही, मला तर असं काही वाटत नाहीये. आहे सोयी ते पण आहेत. कुठल्या डाव्या विचारांची उजव्या विचारांचं तुम्ही? नाही, मला तरी नाही जाणवलं असं काही. हो, नाही जाणवलं. बरं, मुंबई पुण्यात पब्लिक ट्रान्सपोर्ट फार कमी आहे. म्हणजे कुठेही जायचं असेल तर आधी स्वारगेटला जायला लागतं त्यानंतर, पण आता मेट्रो झाल्यामुळे खूप छान. तोच प्रश्न माझा आहे की पुण्यामध्ये ट्रान्सपोर्ट कसा वाटतोय तुम्हाला? यांनी मुंबईचं कौतुक केलेलं आहे, मुंबईमध्ये खूप आहे, मुंबई महानगर आहे, त्यामुळे पुण्यात कसं वाटतं? पुण्यात ट्रान्सपोर्ट मी बेसिकली स्कूल आणि कॉलेजसाठी यूज केलंय. एवढंच मी विचारतो. हा, पण ट्रान्सपोर्ट कुठे कमी आहे का, तर आम्हाला स्कूलला येताना जाताना खूप क्राऊड होतो. मग ते त्यावेळेस असं वाटतं की अजून ट्रान्सपोर्ट असाही पाहिजे का, तर स्कूलचं टायमिंग आणि वर्किंग आवर्स पण सेम होतात ना सकाळचे, त्याच्यामुळे खूप गर्दी होते. गर्दी होते, तसंच जी बसची अवस्था आहे ही चांगली आहे का? चांगल्या आहेत बसेस? हा, बसेस चांगल्या आहेत, कंडिशन चांगली आहे. म्हणजे मध्येच बंद पडतात, मध्येच अमुक होतं, असं होत नाही? नाही नाही, पण एखाद्या वेळेस ते आता शेवटी बस आहे, कधीतरी बंद पडते एखादी, नाहीतर खूप चांगल्या आहेत बसेस, कंडिशन. पुणेकर खूप गुणी आहेत, म्हणजे ते म्हणले असे बसेसचं वगैरे काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, तुम्ही माझ्याशी संवाद सार काही बोलायचं अजून? म्हणजे समजा की असा एक प्रश्न आपण घेऊयात की कुणाची सत्ता येऊ देत, आपल्याला कुणाची येते याला महत्व नाही आहे. तुम्हाला एक ठाणेकरांना म्हणून प्रश्न विचारायचा राहिलाच आहे, तो मी विचारतो. पण पुण्यामध्ये कुणाचीही सत्ता येऊ देत, भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, इकडे शिवसेना ठाकरे गट असतील, कोणी असेल, काय वाटतं की त्यांनी पुण्यासाठी प्रायोरिटीने काय पहिल्या 3 गोष्टी काय करायला पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? मला पहिल्यांदा असं वाटतं की महिलांना जास्ती करून त्यांना प्रोटेक्शन जास्ती हवं आहे. कारण आत्ता जे पुण्यामध्ये बघतोय आपण वातावरण, किंवा जे आता अत्याचार होत आहेत महिलांवरती म्हणा किंवा मुलींवरती, तर ते अगदी चुकीचे आहेत आणि त्याच्याबद्दल पहिली ॲक्शन महिलांसाठी घेतली पाहिजे. त्यांना प्रोटेक्शन महत्त्वाचं दिलं पाहिजे, कारण पुणे मुंबई ठिकाणी हे प्रकार खूप जास्ती घडतात. म्हणजे महिला सुरक्षा हा महत्वाचा मुद्दा आहे. मला असं वाटतं की आजकाल जे अपघात घडतायत पुण्यामध्ये खूप जास्त करून घडतायत, तर त्याच्यासाठी शासनाने एक कठोर नियम पाळायला सांगायला पाहिजे म्हणजे लोकांना, की जेणेकरून त्याचं प्रमाण कमी होईल. जेणेकरून अपघाताचं प्रमाण टाळलं पाहिजे आणि त्यासाठी काही नियम केले पाहिजेत. आता एक ठाणेकर म्हणून प्रश्न, पुण्यामध्ये एवढा काही इम्पॅक्ट मला जाणवला नाही. म्हणजे राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांचं एकत्र येणं, मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येणं, त्यातून तुम्ही ठाणे म्हणजे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे म्हणजे एकदम 36चा आकडा सध्या. कसं बघताय राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र येण्याकडे तुम्ही कसं बघताय? सर, असं मी याबद्दल असं खूप छान ओपिनियन नाही देऊ शकत, पण एकत्र आले तर खूपच चांगली गोष्ट आहे ना. आपल्यासाठी सगळ्यांसाठीच फायद्याची राहिली गोष्ट. एकजुटीने काम केलं तर आपल्याला सगळ्या नागरिकांना त्याचा फायदाच होणार आहे. इथे मुंबई पुणे किंवा हा काही प्रश्न नाही, पण एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मला तरी वाटतं की त्यांनी एकत्र येणं कधीही छान. आपण बघतोय की या सगळ्यांनी खूप दिलखुलास आपल्याशी चर्चा केलेली आहे आणि जे मुद्दे आपण बघतोय हे मुद्दे महिलांच्या दृष्टीनं देखील अत्यंत महत्त्वाचे आहेत. आता आपल्याला रस्ता क्रॉस करायचा आहे का, तर रस्ता क्रॉस करणं किती अवघड असतं तेही आपल्याला बघायचं आहे. चला, पहिल्यांदी ही अशी वाट काढावी लागते तरच पुणेकर, लक्षात घ्या. म्हणजे असं 2 गाड्यांच्या मधनं आपल्याला जावं लागतं. हे असं आपण गेलं की मग आपण पुणेकर होतो, त्याशिवाय पुणेकर होत नाही. आता मी रस्ता क्रॉस करणार आहे. आता बघा, माझ्या म्हणजे थांबत नाहीत ना कोणी, हे थांबत नाहीत. बघा, हा रस्ता क्रॉस करणं
हे बघा, आता इकडे हे सार्वजनिक शौचालय आहे. या शौचालयाची अवस्था मी तुम्हाला सांगतो. हे बघा, इकडनं जाण्यासाठी रस्ता दिलाय, तो कसा आहे, वा वा वा. इथनं जाताच येत नाही, म्हणजे इकडे जाऊन काहीच उपयोग होणार नाही. म्हणजे आपल्याला परत खाली उतरावं लागेल, मग उतरून आपल्याला तिकडे जायचंय. पण जाताना एकूण अवस्था काय आहे या शौचालयाची, ते किती चांगलं आहे. आता जातानाच मला इतकी दुर्गंधी येते की आज जावं की नको हा प्रश्न मला पडलाय. तरी मी धाडस करतो 2 मिनिटं. नाही 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 नाही, सगळं अशक्य आहे. म्हणजे सार्वजनिक शौचालयांची स्थिती ही अत्यंत वाईट आणि उलटी येईल आपल्याला अशी आहे. हे स्वच्छता देखील इथे राखली जात नाही, ही स्थिती आहे. काय मला जेवढं दाखवायचं होतं तेवढं मी तुम्हाला दाखवलंय. आणि एक गोष्ट चांगली आहे, पण पुणेकर भरभरून बोलतोय, पुणेकरांनी अनेक मुद्दे मांडलेले आहेत. हे राजकारण्यांचं काय असेल ते असेल, तुम्ही एकत्र या, तुम्ही आघाड्या करा, युत्या करा, पण पुण्याच्या बाबतीमध्ये तुम्ही निर्णय घ्यायलाच हवेत. हा खरं तर इथल्या सगळ्या पुणेकरांचा मुद्दा आपल्याला बघायला मिळाला. प्राईम टाईम तुम्ही बघत राहा, आणि प्राईम टाईमवर आम्ही असाच मूळ महानगरांचा जो काही आहे तो तुमच्यासमोर आणत जाणार.